म्हणजे बाबासाहेबांची ही जी पावलं आहेत ती पावलं आपण अनुभवल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की या देशाला इथल्या संस्कृतीला फक्त बौद्ध संस्कृती बौद्ध जीवन पद्धती आणि तथागताचं तत्त्वज्ञानच तारू शकतं. महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांचा ध्वज घेऊन चालत आज 84 पार्ट्या अस्तित्वात आल्या. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून ते विघटन नेत्यांमध्ये आहे, ते विघटन समाजात आहे. काय माणसा परत व्यक्ती वाटल्या गेल्या. म्हणजे पंचशील पूर्णतः माणूस दुःखमुक्त व्हावा आणि त्यानं निर्वाणाची वाट धरावी याच्यासाठी पंचशील सांगितलं. आणि आपलं वर्तन शुद्ध झालं पाहिजे आणि आपण बौद्धिकदृष्ट्या अधिक बुद्धिवादी बुद्धिप्रामाण्यवादी झालं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. म्हणून मी भिक्खू संघाला सांगत असतो अधूनमधून की तुम्ही बुद्ध सांगा, आम्ही बाबासाहेब सांगू. बौद्ध धम्माच्या पद्धतीनं आचरण व्हावं समाजाचं. भिक्खू संघानं समाजाला वळण लावावं. आणि हे कधी लागेल? तुम्ही शुद्ध वागलात तर समाज शुद्ध वागेल. दर्शकांनो, जय भीम नवबुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण 68व्या धम्मचक्र अणुप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपल्यासोबत जुळलेले आहेत महाराष्ट्रातील नव्हे तर देशामध्ये सुप्रसिद्ध असणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर. ऋषिकेश कांबळे सरांसोबत आपण या ठिकाणी हितगुज करताना जाणून घेणार आहोत एकंदरीत 68 वर्षाची दिलेली धम्माची दीक्षा आणि बौद्धांमध्ये खऱ्या अर्थानं झालेलं हे लक्षणीय असं परिवर्तन, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. सर, लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. जय भीम. जय भीम नवबुद्ध आहे. सर, एकंदरीत 14 ऑक्टोबर 1956 रोजी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं या तमाम बहुजन समाजाला या ठिकाणी तथागताच्या धम्माची या ठिकाणी ही दीक्षा दिली. आणि दीक्षेच्या नंतरचा हा खरा कालावधी पाहता 68 वर्षामध्ये काय परिवर्तन लोकांच्या आचरणामध्ये, लोकांच्या भौतिक वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये काय जाणवते सर? आमूलाग्र असं परिवर्तन आहे. जी. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या असंख्य पैलूंचा उलगडा अद्याप व्हायचा आहे, तो झालेला नाही. बिलकुल. असं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, मानववंशशास्त्रज्ञ आहेत, राजकीय चिंतक आहेत. असे भिन्न भिन्न पैलू जरी आज पावेतो मानले गेलेले असले तरी बाबासाहेबांच्या एका आकलनाच्या बाबतीत अद्यापही तेवढंसं आकलन झालेलं नाही. आणि ते म्हणजे सांख्यिकी शास्त्राचं बाबासाहेब आंबेडकरांचं आकलन होतं, त्यांचं जे ज्ञान होतं त्याचा अजूनही आपण फारसं गांभीर्यानं विचार करत नाही. त्याचं कारण असं आहे गवई साहेब की तथागत बुद्धाच्या नंतर संपूर्ण जगामध्ये पहिलं धम्मचक्र अनुपवर्तन जे घडून आणलं ते सम्राट अशोकांनी. आणि सम्राट अशोकांनी जे धम्मचक्र अनुपवर्तन घडून आणलेलं होतं ते फक्त आत्ताच्या भारतभूमीतच होतं असं नाही. जगामध्ये म्हणजे असं आहे की अफगाणिस्तानचा काही भाग, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मध्य आशियाचे काही भूभाग जे सम्राट अशोकाच्या साम्राज्याला लागून होते. ह्या सगळ्या भूभागात सम्राट अशोकांनी ते धम्मचक्र अनुपवर्तन घडून आणलेलं होतं. आपल्याला बाबासाहेब सुद्धा नीट कळलेला नाही. कोण बाबासाहेब? असं आहे, वर्तनात बदल कधी होतो? जेव्हा तुमच्या मनात बदल होतो तेव्हा. आणि मनात बदल जर झाला तर वर्तनात बदल होईल. तथागत बुद्धानं वैदिक परंपरेची जी एक चिरेबंदी भिंत होती ती भिंत बेचिराख करून टाकली. आपल्याकडे बाबासाहेब जसं म्हणाले की क्रांती प्रतिक्रांती हे चक्र आपल्याकडे कायम राहत आलेलं आहे. पण
असंख्य बुद्धानंतर असंख्य महापुरुष होऊन गेले, बिलकुल. समाजसुधारक होऊन गेले, होय. संत होऊन गेले, परंतु ते माणसाच्या मनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करू शकले नाहीत. बिलकुल. आणि मग बुद्धानंतर थेट बाबासाहेबच. अच्छा. मधली शृंखला नाही. कुठे आहे? अच्छा. म्हणजे महात्मा फुल्यांनी हो. मांडणी केली. महात्मा फुल्यांना फारसा वेळ मिळू शकला नाही. अच्छा. महात्मा फुल्यांचं काम काही कमी नाही आहे, परंतु समाजातला जो खालचा थर आहे, अच्छा. त्या समाजातल्या खालच्या थरामध्ये युगानुयुगापासून ज्या काही भावना चालत आल्या, म्हणजे जसं संत चोखामेळा म्हणाला होता की कृष्ण निंदा झाली होती म्हणून हा जन्म प्राप्ती. हो. म्हणजे मागच्या जन्माचं फळ म्हणजे हा जन्म, अशी जी प्राक्तनाची, नशिबाची, दैवाची अशी जी एक धारणा होती, हो. 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 ही धारणा फुले सुद्धा मुळीत काढू शकले नाहीत. हो. बिलकुल खरं. त्यांनी धक्के दिले. अच्छा. फुल्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मांडण्याचा प्रयत्न केला, धक्के दिले, भूमिका मांडल्या, तत्त्वज्ञानाची मांडणी केली, तत्त्वज्ञानाची पेरणी केली. हो सर. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलं ना. बरोबर. पण बाबासाहेब आंबेडकर कोण? बाबासाहेब. हो. अहो, साधं बाबासाहेबांनी साधं आवाहन केलं की जे देव आणि देवता तुमचं प्राक्तन बदलू शकले नाही, अच्छा. त्यांना तुम्ही भजत कशाला बसलात? अच्छा. ती माणसं घरी आली, देव्हारे उचलले, कोणी विहिरीत टाकले, कोणी पाण्यात टाकले वाहत्या नदीच्या. धम्मदीक्षेनंतर आल्यानंतर लोकांनी. नाही, धम्मदीक्षेच्या आधी सुद्धा. अच्छा. काय म्हणजे परिवर्तनाला सुरुवात अगोदर झाली होती. म्हणजे 1935 बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची जी घोषणा केली होती येवल्याला, जी. 13 ऑक्टोबर 1935ला, बरोबर. तर तेव्हापासूनच ते आमूलाग्र परिवर्तन सुरू झालेलं होतं. आणि मग मनात बदल घडायला लागले. हो. त्याही माणसाला कळायला लागलं की होय, आपल्या पूर्वजांच्या ज्या समजुती होत्या त्या अपसमजुतीच होत्या, बिलकुल. गैरसमजुती होत्या. कुठलाही देव आणि कुठली देवता आपलं प्राक्तन किंवा आपलं नशीब ते बदलू शकले नाही. उलट नशीबच मानू नका, अच्छा. ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी बुद्धीप्रमाणे मांडण्याचा जो प्रयत्न केलेला होता, बाबासाहेबांनी मांडलं ते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे केलेलं धर्मांतर आहे, सम्राट अशोक यांच्या धर्मांतराची नव्या पद्धतीची तारीख बाबासाहेबांनी शोधली. काय होतं, हो. इसवी सन पूर्व काळामध्ये भारतामध्ये 2 प्रकारच्या गणिती पद्धती होत्या. मी मगाशी तुम्हाला जे म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांच्या सांख्यिकी शास्त्राच्या आकलनाच्या संबंधानं अजूनही आपल्याला उलगडा झालेला नाही, तो शोध घ्यावा लागेल. नक्की नक्की. सम्राट अशोकानं केलेलं जगातलं पहिलं जे धम्मचक्र अनुपवर्तन होतं, हो. त्याची तारीख नव्या पद्धतीनं बाबासाहेबांनी शोधून काढली आणि ती आली 14 ऑक्टोबर. अच्छा. आपल्याकडे इसवी सन पूर्व काळामध्ये 2 प्रकारच्या गणिती पद्धती होत्या. इसवी सन पूर्व काळात कोणत्या होत्या? एक वैदिकांची जी होती ती गणिती पद्धत होती, अच्छा. वैदिकांची. वैदिकांची. हिंदू हा शब्द फार अलीकडच्या काळातला आहे. बिलकुल. मोगलांनी तू शिवी म्हणून दिलेला शब्द आहे. बरोबर. हा. कुणाला ते फार गौरवाचं वाटतं, अच्छा. त्या तपशिलात मी नाही जात. हो. पण वैदिकांची जी पद्धत होती ती गणगणिती पद्धत होती, आणि अवैदिकांची जी गणिती पद्धत होती ती शाक्य गणिती पद्धत होती. अच्छा. वैदिकांची गणगणिती पद्धत अमावस्या ते अमावस्या, अच्छा. आणि शाक्यांची जी गणिती पद्धती होती अच्छा. ती पौर्णिमा ते पौर्णिमा. अरे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की बौद्ध जीवन पद्धतीमध्ये, बौद्ध जीवन दृष्टीमध्ये पौर्णिमेला विलक्षण महत्त्व आहे. बिलकुल. होय. 12च्या 12 ही पौर्णिमांना बरोबर. कोणतं ना कोणतं औचित्य आपल्याला सापडतंच. बिलकुल. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी ती तारीख शोधून काढली. ती तारीख 1956ला आली, 14 ऑक्टोबर. सर थोडंसं मला थांबवते तुम्हाला. म्हणजे योगा तारीख 14 ऑक्टोबर आली का त्या दिवशी
आपण जे आता कोणी दसरा वगैरे म्हणतो किंवा आता आपण त्याला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन वगैरे म्हणतोय, म्हणजे असे काय संदर्भ आहेत, तुम्ही कुठे म्हणजे कसे मांडणी कराल? अहो काय आहे बरं का, आपल्याकडे इतके भ्रम आहेत हो. गवळे सर, की असं सांगितलं जातं की बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्म त्यागताना आणि बौद्ध धर्माचा अंगीकार करताना काय त्यांना फार दुःख झालं आणि ते फार रडले. अच्छा, बरं. अतिशय चुकीचं. म्हणजे असं आहे, त्यांचे जे गुरुजी होते केळुसकर, त्यांनी बुद्धचरित्र लिहिलेलं होतं आणि बाबासाहेब मॅट्रिक झाल्यानंतर त्यांना ते भेट देण्यात आलं. तेव्हापासूनच बाबासाहेबांच्यावर इम्पॅक्ट आहे, अच्छा, प्रभाव आहे बौद्ध तत्त्वज्ञानाचा, बौद्ध जीवन पद्धतीचा आणि बौद्ध जीवनदृष्टीचा. अच्छा. आपल्या असं लक्षात येईल की 1936ला मुक्ती कोण पथे नावाचं एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिली, पुस्तिका लिहिली. आणि या मुक्ती कोण पथे या पुस्तिकेत बाबासाहेब काय म्हणतात 1936ला, अच्छा. बौद्ध तथागत बुद्धाची जयंती ही अवैदिकांनी अतिशय उत्साहात साजरी करायला पाहिजे होती आणि बौद्ध धर्म हा लोप होऊ द्यायचा नव्हता. हो. म्हणजे 35ला धर्मांतराची घोषणा करतात, 36ला मुक्ती कोण पथे हे लिहून हो. बुद्धाचं तत्त्वज्ञान हे किती जैविक न्यायाचं तत्त्वज्ञान आहे हे सांगतात. अच्छा. आणि यासाठी ते वाट पाहतात की किती बदल होतो यांच्यामध्ये, जे वैदिक आहेत ते. 1935 ते 1956 हां, म्हणजे तब्बल 21 वर्ष 21 वर्ष बाबासाहेब पाहिली बाबासाहेब. सुधारतील, हो, म्हणजे सुधारतील, एक प्रकारची बाबासाहेबांकडनं संधी होती समजा. सुधारतील, सुधारतील. बरं मला का, आपलं म्हणा. हा, म्हणणं काय या होतं, तुमच्यामध्ये. जाती संस्था मिटवा. अच्छा. असं आहे की मी नेहमी असं सांगत असतो अच्छा. की या देशातला जो माणूस आहे की नाही, हो. तो मनोरुग्णासारखा वागतो. अच्छा. म्हणजे मनोरुग्ण जशी एकच गोष्ट 10 वेळा 30 30 30 30 जी. करत बसतो की नाही, तसं या देशातला माणूस जात 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 मनोरुग्णच बरोबर. काय. आणि म्हणून बाबासाहेबांनी 21 वर्ष वाट पाहिली, पण त्यांनी सगळी सूचना केलेली होती, सूचन केलेलं होतं. बरोबर. त्यांना कुठं जायचं हे त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे 35ला जरी धर्मांतराची घोषणा केलेली असली तरी 36ला त्यांचा कल कोणीकडे ते स्पष्ट होतो. मुक्ती कोण पथे वाचलं की, हो हो, बरोबर. नाही का. आणि मग 1950ला देहूला होय. बाबासाहेब असं सांगतात की विहार उभं करा, मी बुद्धाची मूर्ती देतो. हो, सुरुवात झाली. काय हा. म्हणजे बाबासाहेबांची ही जी पावलं आहेत, ती पावलं आपण अनुभवल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं, आलं पाहिजे. बिलकुल. आणि म्हणून 1950ला बाबासाहेब देहूला तिथं स्वतः जातात, हो. बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. प्रतिष्ठापना करतात आणि हे सांगतात की या देशाला, इथल्या संस्कृतीला फक्त बौद्ध संस्कृती, बौद्ध जीवन पद्धती आणि तथागताचं तत्त्वज्ञानच तारू शकतं, बिलकुल. वा. हे ठणकावून सांगतात. होय. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला तथागताच्या ओटीत टाकलं. हो. तुम्ही पहिल्यांदा जो प्रश्न विचारला होता तो अतिशय मूलभूत स्वरूपाचा आहे. जी जी. मी भारतातले दलित, पददलित आणि अमेरिकेतले निग्रो, हो. ज्याला आज ब्लॅक सोसायटी म्हणतात, बिलकुल. कारण निग्रो हा शब्द व्हाईट सोसायटीने दिलेला होता, हो. ते नाकारतात ते, बरोबर. कारण त्याच्यात तुच्छता आहे, हीनता आहे, त्यामुळे ते नाकारतात. ते म्हणतात वी आर नॉट निग्रो, बिलकुल. वी आर ब्लॅक. तसं जगात असा एकमेव समुदाय आहे अच्छा. जगात जगात.
की ज्यांनी बाबासाहेबाचा अंगीकार केला अच्छा. आणि या 65 वर्षाच्या काळामध्ये हा समूह हो. जगात अत्युच्च अशी गुणवत्ता प्राप्त करता झाला. क्या बात. त्याची जीवन पद्धत बदलली, होय. त्याची जीवनदृष्टी बदलली, बिलकुल. त्याची समूहाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. बिलकुल. केवळ आपल्या स्वतःच्या समूहाकडे म्हणून नाही. लोकांकडे पण. बरोबर. बरं काय, होय. 2 गोष्टी झाल्या. बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान त्यांनी अंगीकारल्यामुळं तो आक्रमकही झाला होय होय होय. काय, बरोबर. आणि तथागताची करुणा स्वीकारल्यामुळं तो करुणामयही झाला. बरोबर. जगाच्या पाठीवर हा एकमेव समुदाय आहे ज्यानं बाबासाहेब स्वीकारला. त्यानं सगळ्या प्रकारच्या अडचणी, होय. सगळ्या प्रकारचे तुरुंगवास, हो. बिलकुल. काय, सगळ्या प्रकारचे काय बांध, होय. ते सगळे सगळे त्यानं उद्ध्वस्त केले. तो स्वतः माणूस म्हणून उभा राहिला आणि इतरांच्या साठी सुद्धा माणूस म्हणून संघर्ष करण्याची त्यानं प्रतिज्ञा केली. जी. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. बिलकुल. काय, म्हणजे माझं दुःख तर आहेच आहे, पण मी दुसऱ्याच्याही दुःखाचं निवारण करण्यासाठी होय. मी लढणार, बिलकुल. ही भूमिका घेऊन लढतो हा समाज. बहुत अच्छा. काय, नसेल तर मग त्या समूहाचे त्या समुदायाचे प्रश्न आहेत, हो. त्यांनी लढावं, त्यांनी त्या प्रश्नांशी लढून त्यांचे प्रश्न मिटवावेत, बरोबर. त्या प्रश्नांचं निराकरण करावं, असा हा समुदाय नाही मानत. बरोबर. आता उदाहरणार्थ मी काय म्हणतो तुम्हाला, होय. एक मोठा समुदाय भारतातला, आपल्याकडं तर श्रेणीबद्धता आहेच, ते नाकारण्याचं काय कारण नाही. काय, मी दुसरी एक गोष्ट या निमित्तानं सांगत असतो, ती अशी आहे की ऋग्वेद काळापासून तो आज पावेतो अच्छा. फक्त एकच वर्ण म्हणून टिकला. अच्छा. बाकी सगळ्या वर्णांचं जातीत रूपांतर झालं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आता तुम्ही मला सांगा, क्षत्रिय कोण आहे डिफाईन करता येऊ शकतं का? नाही. नाही करता. नाही करतात. बरोबर आहे. काय, खरं आहे. उदीम व्यापार करणारा वैश्य असं जर म्हटलं जाता तर आता तर अवघडच आहे. सगळंच व्यापार करतायत. काय, होय. शूद्र तोही डिफाईन आता करता येत नाही. अच्छा. फार तर एवढं म्हणता येतं की त्याच्यामध्ये जे स्तरीकरण आलेलं आहे, हा वर्ग आहे, या जाती आहेत. बरोबर. पण क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्यांचं जातीत रूपांतर झालं. फक्त ब्राह्मण वर्ण तेवढा टिकून नाही. ऋग्वेद काळापासून ते आज पाहिजे. बरोबर. होय. बरं, पण मधला जो एक गट आहे ज्याला आपण शूद्राचाच वरचा भाग म्हणतो, हो. तो म्हणजे ओबीसी आहे. बरोबर. या ओबीसीचा सामाजिक सांस्कृतिक तुरुंगवास संपावा हो. याच्यासाठी आंबेडकराईट मंडळींनी भूमिका घेतली, आंदोलनं केली, परिषदा घेतल्या, मंडल आयोग लागू करण्यासाठी हो. ते संघर्षरत झाले. बरोबर. म्हणजे मंडल आयोग लागू करण्यासाठी मंडल आयोगाअंतर्गत येणाऱ्या ज्या जाती होत्या हो. त्या रस्त्यावर आलेल्या नाहीत. त्याच्यासाठी पण बाबासाहेबांनी, आपल्या बापांनी सांगितलेलं होतं की जे कोणी गाळात फसलेले आहेत, होय, त्याला बाहेर काढा. दलदलीत फसलेले आहेत, त्याला प्रसंगी बोट द्या, प्रसंगी मनगट द्या, पण त्याला त्याच्या गाळातून बाहेर काढा. वा. आणि म्हणून आंबेडकरवादी असणारा जो व्यक्ती असेल, समुदाय असेल, समाज असेल, अच्छा. त्यांनी मंडल आयोगाअंतर्गत येणाऱ्या जातीच्या उत्थानासाठी भूमिका घेतली, संघर्ष केला, लाट्याकाट्या खाल्ल्या. हे सगळं धर्मांतराच्या या पार्श्वभूमीवर. आणि असं आहे
की कदाचित या समुदायानं जर बुद्ध अंगीकारला तर त्यांचेही प्रश्न मिटतील. मी आपल्याला सांगतो. बरं बरं. त्याचं कारण असं आहे, याने या समुदायानं बौद्ध धर्माचा अंगीकार केल्याबरोबर त्यांनी मंदिरं सोडली ना. होय, म्हणजे अंधश्रद्धा गेला, अवडंबर गेलं, दांभिकता गेली, सगळंच गेलं. हो हो हो. म्हणजे आपल्याकडं प्रथा कशा आहेत, म्हणजे विहीर खोदायची त्यानं, अच्छा, काबाड कष्ट करायचे त्यानं, बरोबर, उन्हातानात राबायचं त्यानं, बिलकुल. पाणी लागलं की त्या पाण्याला शिवण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि दुसऱ्याने त्यांना द्यायचं. हे असं जर असेल, म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अंगीकार केल्याबरोबर या समुदायानं देव दैव अच्छा, हे नाकारायला सुरुवात केली. बिलकुल. काही टक्के असतील अजून, अजूनही हां, पण किमान 90-95% तरी समुदाय बिलकुल, देव दैवाच्या कचाट्यातून बाहेर आहे. आणि म्हणून जसं बुद्ध कर्तृत्वावर भर देतात, बाबासाहेब कर्तृत्वावर भर देतात, तसं हा समुदाय कर्तृत्वावर भर देत गेला. आणि म्हणून या समुदायातून डॉक्टर्स झाले, इंजिनियर्स झाले, शास्त्रज्ञ झाले, शिक्षक झाले, चिंतक झाले, अभ्यासक झाले, आणि समाजाची जडणघडण करण्यासाठी आपल्या अंतःकरणातली करुणा, बिलकुल, हा समुदाय आणि या समुदायातली व्यक्ती, बिलकुल, जसं एखादं फूल होय, कळी कळी पाकळी पाकळीनं उमलावं, अच्छा, तसं हा समुदाय बरोबर, बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेनं आणि तथागताच्या करुणेनं असं उमलत गेलेलं आहे. बिलकुल. सर, दुसरं असं मला हे म्हणायचं होतं की एकंदरीत आपण पाहतो की अर्हतेच्या पात्रतेचे तेवढेच शुद्ध होते, अर्हतेच्या पात्रतेचे तेवढेच शुद्ध होते. बुद्ध आम्ही पाहिलाच नाही, बाबाच आमचे बुद्ध होते. खरं तर बुद्धाची ओळखच बाबासाहेबांनी आपल्याला तुम्हाला तमाम बहुजन समाजाला या ठिकाणी करून दिली. पण सर, दीक्षेचा जेव्हा मुद्दा आपण घेतो तर हा जो बदलाव आहे, आपण जी मांडणी केली अतिशय सुंदर आणि सुरेख, हा बदलाव धम्म स्वीकारण्याचा आहे का, हा बदलाव संविधानाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा आहे का, हा बदलाव आम्ही मागासवर्गीय किंवा काय म्हणतो त्याला आपण पिचलेले किंवा शोषित असल्याचं आहे? असं आहे, बाबासाहेब एकदा असं म्हणाले होते होय, की मी भारत बौद्धमय करीन. जी, बिलकुल, आपल्याला संविधान आणि बौद्ध धर्म असं वेगळं करताच येत नाही. अच्छा, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण केलं ते 26 नोव्हेंबर 1949ला. बिलकुल, बरोबर आहे. त्यावेळी बाबासाहेब बौद्ध होते का? नाही, नाही. पण तरीही संविधानामध्ये आलेली जी मूल्ये आहेत ही बुद्ध धम्माच्या ती, तत्त्वज्ञानात, हां, बरोबर आहे, वा, बरोबर आहे. होय होय, मानवाधिकार असतील काय, सगळी मांडणी. स्वातंत्र्य, बंधुता, काय न्याय असेल, आपण तिरंगा ध्वज म्हणतो, हो, हे सुद्धा चुकीचं आहे. तो चौरंगा आहे. तो चौरंग आहे. क्या बात आहे सर, बहुत अच्छे. म्हणजे दर्शकांनो, ह्या सरांच्या गोष्टीकडे आपण नक्कीच लक्ष वेधल्या गेलं पाहिजे की आपण सातत्यानं तिरंगा तिरंगा अशा पद्धतीची मांडणी उभ्या देशामध्ये होत असताना या ठिकाणी खरं तर आपण पाहतोय की तो चौरंग आहे. आणि त्याचं विश्लेषण सर आपल्याला सांगतील, कारण ते चारही रंग आपल्या सर्वांच्या निदर्शनामध्ये नक्कीच येतील. सर, असं आहे, तिरंगा ध्वजाचे रंग आपल्याला माहिती आहेत. 3 रंग आहेत. बरोबर आहे. त्याच्यावर जे चक्र दिलेलं आहे तेही निळ्या रंगाचं आहे. ते निळ्या रंगाचं आहे. म्हणजे हा 4था रंग आहे. यस यस, वा, खूप महत्वाचं, काय. वा, आणि हे जे चक्र आहे, हे चक्र कुठलं आहे? हो, हे चक्र सम्राट अशोकाच्या साम्राज्याची मुद्रा आहे. बिलकुल, सत्यमेव जयते, हो, ब्रीदवाक्य जे आहे, हे ब्रीदवाक्य जे आहे ते बौद्ध तत्वज्ञाचं प्राण तत्व आहे. हो, म्हणून संविधान आणि बौद्ध धम्म जी, आणि बाबासाहेब अच्छा, असं आपल्याला वेगवेगळं करता येत येणार नाही, वा, काय.
बौद्ध तत्वज्ञान हा संविधानाचा प्राण आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हा आपल्याला संविधान बाजूला सारून विचार करता येत. सर खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की एकंदरीत आपण पाहतो की 14 ऑक्टोबर 1956ला विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं तमाम देशातल्या बहुजन वंचित शोषित पीडिताच्या उद्धारकर्त्यानं संविधानाच्या माध्यमातून आम्हा समाज बांधवांना या ठिकाणी धम्माची दीक्षा दिली आपण असं म्हणतो. सर थोडंसं मान्य अशी करा की एक्झॅक्ट धम्माची दीक्षा दिली म्हणजे काय दिलं? धम्म जीवन पद्धत आहे, अच्छा हा धर्म नाही आहे. अच्छा बिलकुल ही गलपत होते लोकांमध्ये. हा ती गफलत होतेच. बिलकुल बिलकुल. म्हणजे बौद्ध धम्म हा धर्म नाही आहे. अच्छा इतर धर्मामध्ये कोणी प्रेषित आहे. हो मग श्रीकृष्ण हे वैदिकांचं आराध्य दैवत आहे, हो पण श्रीकृष्ण सुद्धा असं म्हणतो हे स्वतः ईश्वराचं. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. हो 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 त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतो तो की चातुर्वर्ण्याची निर्मिती मीच केली. हीच केली. हो खरं तर विधान करायला हरकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवद्गीतेवर भाष्य करताना असं म्हटलं होतं की भगवद्गीता हा गवळ्याचा पवाडा आहे. अच्छा हे बाबासाहेबाचं विधान आहे, माझं विधान नाही. बरं. माझं विधान नाही. अच्छा मुद्दा कसा आहे की मोहम्मद पैगंबर असेल, येशू ख्रिस्त असतील, श्रीकृष्ण असेल, हे सगळे आम्ही स्वामी आहोत असं सांगतात. बरोबर. बुद्ध तसं नाही सांगत ना. जी बुद्ध म्हणतो तुम्हाला पटलं तर करा, नसेल तर नका करू. जबरदस्ती नाहीये. जबरदस्ती. बिलकुल. आणि बुद्ध दुसरी एक गोष्ट ठासून सांगतो की विवेक जागृत ठेवा. बिलकुल. वा बुद्धानं हे सांगणं, आत्ता दीपभावाचा अर्थ काय होतो? बिलकुल. होय स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे नेमकं काय? बरोबर बरोबर. विवेकी व्हा, विवेक बाळगा, असाच त्याचा अर्थ आहे. होय काय? आणि हे बुद्धिप्रामाण्याचं लक्ष. आणि बुद्धिप्रामाण्याचं दुसरं नाव म्हणजे बाबासाहेब. अच्छा वा बाबासाहेबांच्या चिंतनामध्ये कुठेही गोंधळ असल्याचं आपल्या लक्षात येत नाही. इतकी सुस्पष्ट मांडणी बाबासाहेब करतात. मग ती समाजाची करतील, संस्कृतीची करतील, तत्त्वज्ञानाची करतील, होय काय तत्त्वज्ञान आणि व्यवहाराची करतील. बिलकुल. या सगळ्यामध्ये बुद्धिप्रामाण्य हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनाचा श्वास होता. बिलकुल. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं तेच होतं की समाज डोळस बनला पाहिजे, बिलकुल. समाज विवेकी बनला पाहिजे. तुम्हाला चांगलं वाईट हे कळलं पाहिजे. अहो अनेकदा असं होतं की काही माणसं देवदर्शनाला जाऊन येतात हो आणि परतताना रस्त्यात ॲक्सिडेंट होतो, मरून जातात. खरं तर देवांनी त्यांचा प्राण तारायला पाहिजे, पाहिजे. होय होय नाही का? खरं. अच्छा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा अंगीकार केल्यामुळं हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी झाला, बरोबर. विवेक झाला. विवेक तर झाला. विवेकात दुसरी एक गोष्ट असते, तर त्यामध्ये कठोरताही असते. काय विवेकात बरोबर. ताठरता असते. बिलकुल. पण बाबासाहेब एकीकडं त्यांनी स्वीकारलं आणि दुसरीकडं बुद्ध स्वीकारला. त्यामुळं त्याच्यात विवेकही आला आणि त्याच्या वर्तनात करुणाही आली. बिलकुल दोन्ही गोष्टी कव्हर झाल्या. काय? अच्छा दर्शकांनो आपण पाहता की खरं तर धम्माची दीक्षा घेतली म्हणजे आपण पाहतो की बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या वेळेला तमाम उपस्थित जनसमुदाय आणि आपल्या सर्वांनाच या ठिकाणी त्रिशरण दिलं, पंचशील दिलं आणि 22 प्रतिज्ञा या ठिकाणी दिल्यात. 22 प्रतिज्ञामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं बाबासाहेबांनी मांडणी केलेली आहे की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील आणि हे जर आम्ही सोडत असेल आणि सांगितल्याप्रमाणे आम्ही 10 पारमिता असतील, पंचशील असेल किंवा त्रिशरणाचं अनुसरण असेल, या सगळ्या गोष्टी जर करत असेल तर आम्ही नक्कीच त्या धम्माचे अनुयायी होऊ शकतो किंवा त्या धम्माच्या विचारधारेनं जर आमचं अनुसरण असेल तर आमच्या जीवनामध्ये हा नक्कीच आमूलाग्र परिवर्तन या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
कारण त्याही पुढे जाऊन बुद्ध आणि बाबासाहेब म्हणतात की मी धम्म सांगतो नवा नवा, मी धम्म सांगतो नवा नवा, दुःखावरील आहे दवा, मी म्हणतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. कारण धम्म आचरण जर स्वतः केलं तर त्याचं काय आपल्याला परिणिती मिळते किंवा त्याचा काय परिपाक आपल्याला तो अनुभवू शकतो, हे सगळं ज्याच्या त्याच्या वर्तनातनं हे नक्कीच आपल्याला याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. म्हणून धम्म हे स्वतःसाठी आणि अनुभवण्यासाठीची खूप मोठी बाब ही उपलब्ध नक्कीच करून दिलेली आहे. सर, मला थोडासा एक प्रश्न, नक्कीच तुम्ही साहित्यिक आहात, प्रचंड विचारवंत आहात आणि त्याच अँगलनं त्याच दृष्टीनं तमाम बहुजन समाजाकडं या ठिकाणी बघताय. सर, मी असं म्हणेल, जेव्हा मी महाराष्ट्रभर फिरतो आणि हे अनुकरण किंवा अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो, बघतो की एकीकडे जे धर्माचे ठिकाणं आहेत ती प्रत्येक धर्मियांची वेगवेगळी स्थळं आहेत. जसं हिंदूंचं मंदिर असेल किंवा ख्रिश्चनांचं चर्च असेल किंवा मुस्लिमांचं मस्जिद असेल, तर आपण जेव्हा कम्पॅरिझन करतो हिंदू आणि आपल्या नव्या बुद्धांच्या संस्कृतीकडे, तर सर आम्ही बाबासाहेबांनी आदेश केल्याप्रमाणे गाव तिथे बुद्धविहार झालं पाहिजे किंवा गाव तिथे वस्ती तिथे बुद्धविहार झालं पाहिजे. कारण बुद्धविहार ही विचारधारा पेरणारी आणि संस्काराची केंद्र झाली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे. खरं तर बुद्धविहार उभी राहिली, स्ट्रक्चर उभं राहिलेत, परंतु सर आज आपण पाहतो की मंदिर जे आहेत हिंदू धर्मांची, ही हिंदूंची मंदिरं त्यांचा समाज जोडण्याचं खूप मोठं काम करतायत, परंतु आमची बुद्धविहार या ठिकाणी समाज तोडण्याचं काम करतायत का, असे काही प्रसंग आपण पाहतो. म्हणजे आमच्या बुद्धविहार समित्यांमध्ये खूप मोठं विघटन आहे, बुद्धविहार समित्यामध्ये खूप मोठे वैचारिक वाद आहेत, अनेक ठिकाणी बुद्धविहारांना कुलप लागलेले आहेत, अनेक ठिकाणी कुठल्या समित्यांच्या ताब्यामध्ये ते सगळं स्ट्रक्चर किंवा ती यंत्रणा आहे. आणि मग जिथे समाज एकवटला जावा, जिथे लोकांनी धम्म आचरावा, जिथे धम्म जाणून घ्यावा, अशा पद्धतीचं वातावरण असण्यापेक्षा हे विचित्र वातावरण आपल्याला जाणवते. याला कोण जबाबदार आहे सर, काय वाटतंय? कसं आहे की बाबासाहेब, आपण असं म्हणाल किंवा तुम्ही राजकीय विधान करताय, हो हो हो, आणि हे मांडलं गेलं पाहिजे सर. पण बाबासाहेब असं म्हणाले होते की एक व्यक्ती, एक नेता, एक पक्ष, एक झेंडा. वा. हे कळलं होतं कांशीरामजींना, अच्छा. मान्यवर कांशीराम, होय होय, आणि म्हणून त्यांनी जय भीम म्हणत तिथं सत्ता आणली. बरोबर. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रातले अनुयायी, हो. आम्ही हे समजूनच घेत नाही की बाबासाहेबांनी एक आपल्या बाबतीमध्ये फार सूक्ष्म निरीक्षणाचं एक विधान केलेलं होतं. कारण बाबासाहेबांना आपली नालायकी कळत होती, अच्छा. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं विधान केलं होतं की हा रथ हो, इथपर्यंत आणलाय. मी इथपर्यंत आणून सोडलाय, हो हो, तो पुढे नेता आला नाही तर किमान मागे तरी जाऊ देऊ नका. जागेवर राहिला तरी चालेल. काय अहो, तो जागेवरही नाही ना, होय. तो शोधावा लागतोय. आता कुठं आहे रथ, आहे कुठे? आहे कुठे खूप बाबासाहेबाचं. छान. वा, मस्त सर, जबरदस्त. आणि म्हणून विघटन नेत्यांमध्ये आहे, तसं विघटन समाजातही आहे. हो. हा नेता आला हेच त्याच्या पाठीशी, तो नेता आला हेच त्याच्या पाठीशी, बरोबर बरोबर. आणि मग त्या नेत्यालाही असं वाटतं इतके लोक आहेत ना पाठीशी, म्हणजे सांगायला अतिशय लाज वाटते नक्की. की महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांचा ध्वज घेऊन चालत हो, आज 84 पार्ट्या अस्तित्वात आल्या. नक्की. बरोबर बरोबर. होय, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. बिलकुल. म्हणून ते विघटन नेत्यांमध्ये आहे, ते विघटन समाजात आहे. होय होय होय. काय माणसा परत व्यक्ती वाटल्या गेल्या, वाटल्या गेल्या. विभागणी झाली. हां. आणि म्हणून हे जर घालवायचं असेल तर पुन्हा एकदा प्रश्न कोणते आहेत नेत्यांचे, की या मतभिन्नतेमुळं, या विचार दृष्टिकोनाच्या भिन्नत्वामुळं मी वेगळा नेता झालो. अच्छा. पद आणि प्रतिष्ठा असू शकते कदाचित. काय नाही, पद आणि प्रतिष्ठा नाही, मग केवळ अहंकार आणि युगो. हव्यास अच्छा अच्छा अच्छा. नेतेपणाचं. म्हणून धम्माच्या बाबतीमध्ये अजून सजगता
या वयाची आहे ती येईल अच्छा. मागे पुढे. कसं आहे, जसजसं तुम्ही तुमच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या रेषा ओढायला लागाल, नक्की. काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की माझं अस्तित्व आणि माझी अस्मिता हो, ही समुदायाला वाटली पाहिजे. बिलकुल. वा. तसं वाटलं तर मग नेते ठिकाणावरच आणतो समाज, हो. प्रश्नच नाही. असं आहे की बौद्ध, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बौद्ध ही स्वतंत्र अशी जीवन पद्धत आहे, बिलकुल. काय. आणि या जीवन पद्धतीत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विवेक आहे, बुद्धिप्रामाण्यवाद आहे, काय. म्हणून शब्दकळा सुद्धा बदलली पाहिजे. होय. माझ्या नशिबातच नाही म्हणजे काय, अच्छा, मी प्रयत्नच करणार नाही काहीच. नाही काय. बरोबर. म्हणजे निष्क्रियता असली तरी चालेल, हो. कसं काय मिळेल, नाही. बरोबर. काय. आणि म्हणून बौद्ध समाजाशिवाय बौद्ध तत्वज्ञान आणि बौद्ध धर्माची वाढ करण्याची जबाबदारी उपासकाचीच आहे असं मी मानत नाही. त्याची आहेच, बरोबर. त्यानं त्याचं पालन करावं म्हणून. परंतु भारतातला भिक्खू संघसुद्धा, खूप महत्वाचा विषय. होय. भिक्खू संघानं सुद्धा थोडंसं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. नक्की. किती प्रकारच्या करुणा आहेत हे भिक्खूलाच जर माहीत नसेल अच्छा. तर उपासकाला कसं कळेल, नक्की. वा. खूप महत्वाचा मुद्दा. होय. नाही का. म्हणजे पंचशील पूर्णतः माणूस दुःखमुक्त व्हावा हो. आणि त्यानं निर्वाणाची वाट धरावी याच्यासाठी पंचशील सांगितलं. आणि आपलं वर्तन शुद्ध झालं पाहिजे आणि आपण बौद्धिकदृष्ट्या अधिक बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी झालं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, नक्की. वा. नाही का. हे म्हणून मी भिक्खू संघाला सांगत असतो अधूनमधून होय. की तुम्ही बुद्ध सांगा, आम्ही बाबासाहेब सांगू. वा. एकानं क्रांती सांगायची, एकानं शांती पेरायची. हा. वा वा. असं आहे. बिलकुल. पण अनेक भिक्खू ते बाबासाहेबापासून सुरुवात करतात. अच्छा. त्याचं कारण असं आहे की बौद्ध तत्त्वज्ञानाचं आकलन भिक्खू संघामध्येच फारसं नाही, बरोबर. असं खेदानं सांगावं लागतं. नक्की नक्की नक्की. बरोबर. खेदानं सांगावं लागतं. दर्शकांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी धम्मचक्र अणुप्रवर्तन या 68व्या दिनाच्या निमित्तानं हे थेट लाईव्ह प्रक्षेपण आहे. आणि आपल्यासोबत जुळलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर. प्रचंड गाढा अभ्यास आणि व्यासंग धम्माच्या संदर्भातला, चळवळी संदर्भातला आणि सर्व प्रकारची आंदोलनं, वैचारिक आंदोलन असतील, क्रांतीचे आंदोलन असतील, हे सगळे जवळून अनुभवलेले आणि त्या पद्धतीची मांडणी करताना खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म आणि या धम्म रथाला असणारी ही दोन चाकं, एक आहे उपासक आणि उपासिका संघाचं चाक आणि दुसरं आहे भिक्खू आणि भिक्खुणीचं चाक. खरं तर ही दोन चाकं जेव्हा एकमेकाला अंडरस्टँडिंग घेऊन या ठिकाणी चालतील तेव्हा हा धम्माचा गाडा जो आहे हा नक्कीच नेटानं पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हे भाष्य करताना, मांडणी करताना प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सरांनी नक्कीच या ठिकाणी मांडणी केली की इथला जो भिक्खू संघ आहे, आज जो शिवरधारी म्हणून आपल्याला जाणवतो आहे, परंतु श्रद्धाशील आणि जागृत सजग उपासकाला हेही कळायला पाहिजे, तो दृष्टिकोन त्याच्यामध्ये असला पाहिजे की त्या चिवरामध्ये दडलंय काय. जोपर्यंत चिवरामध्ये दडलं काय हे शोधण्याचा दृष्टिकोन किंवा ती दृष्टी त्याला अभिप्रेत राहणार नाही, तर तो विज्ञानवाद, तो बुद्धाचा विचार आणि खरं तर ती बुद्धाची असणारी करुणा त्याला जाणूनच घेता येणार नाही. सर, एकंदरीतच आपण हा धम्म पेरण्याची नैतिकता, आज तर प्रचंड गाथा पाठ असणं म्हणजे खूप मोठा विद्वान भंतीजी किंवा विद्वान एखादा बौद्धाचार्य असं समजलं जातं आहे, किंवा मुखद्गत असणाऱ्या गाथा लोकांसमोर जाहीर म्हणणं, यालाही सुद्धा खऱ्या अर्थानं लोक वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सर, गाथा पाठ असणं म्हणजे धम्म का, आचरण असणं म्हणजे धम्म का, किंवा धम्म प्रसारित करणं, धम्माची मांडणी करणं, त्यानुसार आचरण करणं, एकंदरीतच आजच्या धम्म अणुप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं काय मांडणी कराल सर? असं आहे की आपण हे मांडत होतो ज्या काळामध्ये आपले पूर्वज होय. हे वेगळ्या अशा धर्मकक्षेत होते, बिलकुल. त्या काळात आपण हे मांडत होतो की हा जो पुरोहित आहे हो. ते फुल्यांनी मांडलं, ते तुकोबांनी मांडलं,
हं की हा पुरोहित पोपटपंची, होय. याच्यापेक्षा वेगळं काही आहे का आपलं? म्हणून मगाशी आपण म्हणाला तसं एखादी गाथा पाठ असणं आणि त्या गाथेचा अर्थ समजून घेणं आणि त्या गाथेच्या अर्थाच्या पद्धतीनं आपण वर्तन करणं, या सगळ्या गोष्टी भिन्न आहेत. नक्की नक्की. आणि सर मला असं वाटतं मग काहीतरी धम्मदीक्षेच्या काळामध्ये जेव्हा धम्मगुरू चंद्रमणी उपस्थित असताना संघं शरणं गच्छामी असं काहीतरी म्हणण्याचा जेव्हा तो संबंध प्रसंग आला, मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं का नाकारलं असं काहीतरी आहे. असं आहे की भदंत चंद्रमणी होय. यांच्याविषयी नितांत आदर होतं बाबासाहेबांना, पण तत्कालीन भिक्खू संघामध्ये सुद्धा फार वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम होते अच्छा. आणि त्यामुळं भिक्खू संघाचं वर्तन सुद्धा फारसं शुद्ध नव्हतं, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या चौकटीत बसणारं नव्हतं, अच्छा. काहीतरी विसंगत वर्तनही होतं. आणि हे लक्षात घेऊन बाबासाहेब म्हणाले होते की संघात सुधारणा झाली पाहिजे. हो. काय त्या संघाचं वर्तन लक्षात घेऊन बाबासाहेब धम्मदीक्षेच्या वेळी बोलताना म्हणालेले होते अच्छा. की तुम्ही इतकं शुद्ध वर्तन ठेवा की जगानं असं म्हणू नये की महाराजांनी बौद्ध धम्म नाचवला किंवा बाटवला. वा वा वा. हो, हो. काय खरं आहे. हे म्हणून उपासकाकडनं अपेक्षा जशा आहेत तशा भिक्खू संघाकडनं आहेत. बिलकुल सर. आणि केवळ आपल्याच वस्त्यांमधनं का फिरावं? हा महत्वाचा भाग आहे. वा. जबरदस्त. आपल्याच वस्त्यांमधून का फिरावं? होय होय होय. भिक्खू संघ हा जर सुस्त झाला तर धम्माच्या वाटचालीत सुस्तपणा येणारच. अच्छा. उपासकापेक्षा सुद्धा भिक्खू संघाची जबाबदारी अधिक आहे. प्रशिक्षित भिक्खू किती आहेत वा. हा प्रश्न आहे. बिलकुल. आधुनिक साधनं जी आहेत त्या आधुनिक साधनांचा तर वापर करावाच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय परिवर्तन झालं सर. अहो असं आहे 40-45 वर्षांपूर्वी रेडिओ हा कुतूहलाचा भाग वाटत होता. तुमच्या माझ्या बालपणी नक्की. रेडिओ कुतूहल, बसवायची त्याच्या भोवती. रेडिओ कुतूहलाचा भाग होता. आज आपल्याला इंटरनेट आणि इंस्टाग्राम सुद्धा कुतूहल वाटत नाही. नाही वाटत. बरोबर आहे. काय एवढं जग जवळ आलंय. जग जवळ आलं. नक्की. मी एका बटनवर न्यूयॉर्कमध्ये काय चाललंय ही इथं बसून बघू शकतो. बघू शकतो. होय होय. शिकागोत काय चाललंय इथं, बरोबर. ऑस्ट्रेलियात काय चाललंय इथं बसून, नक्की. जपानमध्ये काय चाललंय इथं बसून. काय बरोबर. या पार्श्वभूमीवर आधुनिकतेचा अंगीकार तर केलाच पाहिजे. नक्की. काय नसेल तर साचलेपण येईल. हो. ते साचलेपण येऊ नये असं वाटत असेल तर आधुनिकतेचा अंगीकार केला पाहिजे. पण तत्त्वज्ञानाच्या पातळीवर बुद्ध आणि बाबासाहेबांच्या इतकी आधुनिकता अन्य कुठल्या तत्त्वज्ञानात नाही. बिलकुल. दर्शकांनो, बघताय आपण की लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या या 68व्या धम्मचक्र अणुप्रवर्तन दिनाचा हा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आहे. आणि आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर. आणि हा प्रचंड असणारा व्यासंग या संपूर्ण साहित्य क्षेत्राचा, बाबासाहेबांच्या प्रचंड वैचारिक खंडांचा, वैचारिक ग्रंथांचा, ज्याचं वाचन आणि त्याचं आचरण या ठिकाणी ऋषिकेश कांबळे सरांच्या माध्यमातून सातत्यानं उभ्या देशभर आणि महाराष्ट्र पातळीवर आपल्याला नेहमीच जाणवते आहे. आणि आज एवढ्या मोठ्या पवित्र मंगलमय दिनी या ठिकाणी ऋषिकेश कांबळे सरांचा हा वेळ आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. आणि तमाम देशातल्या बघणाऱ्या सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक आणि उपासिकांना जे आजच्या अनुषंगाने या प्रसंगानुसार आपल्या टी व्हीच्या या सेटसमोर तुम्ही सर्व लोक बसून आहात आणि लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल खास करून तुम्ही बघताय आहात. आणि म्हणून धम्माच्या संदर्भातली ही आपली चर्चा होत असताना धम्माचे सर्वच प्रकारचे कांगोरे आपण या ठिकाणी लक्षात घेतो, कारण हा धम्म आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचा आहे. धम्माची विचारधारा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला हा धम्माचा कारवा जो नेटानं पुढं न्यायचा आहे, कारण प्रत्येकानं आपापल्या परीनं या ठिकाणी हे पुढं नेलं पाहिजे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की प्रत्येक बौद्धानं केवळ बौद्ध होणे पुरेसे नसून प्रत्येकानं आपापल्या परीनं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यातच नव्या पिढीचं धम्माचं हित सामावलेलं आहे.
आणि मग ही नैतिक जबाबदारी नक्कीच प्रचार आणि प्रसाराची आपल्यावर येऊन जाते. आणि त्याच्यातला एक छोटासा भाग गेल्या 13-14 वर्षापासून लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल नेटानं पालते आहे आणि नेटानं पुढं नेते आहे. म्हणून अशा व्यासंग असणाऱ्या, धम्माचा गाढा अभ्यास असणाऱ्या अनेक मान्यवरांना आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी रुबरू करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला या ठिकाणी जाणून घेण्याचा त्यांना प्रयत्न करतो आहोत. सर, खरं तर आता हा धम्माचा जो काही आपण व्यासंग म्हणतो आहोत किंवा धम्मा हा आपल्याला रुजला गेला पाहिजे. उपासक उपासिका संघ आहे, विहार आमची खऱ्या अर्थानं सजग आणि जागृत झाली पाहिजे. दोन्ही वेळेला तिथे बुद्धवंदना व्हावी, विचाराचं आदानप्रदान व्हावं. आणि आजची जी पिढी आहे सर, खरं तर याच पिढीच्या खांद्यावरती ही धम्माची ही धुरा आहे, जी धम्माची धुरा पुढे जाणार आहे. सोबतच धम्मासोबत त्यांना बाबासाहेबांचा क्रांतीचा लढासुद्धा पुढे न्यायचा आहे. कारण आजच्या युगामध्ये सुद्धा अनेक अन्याय, अत्याचार, आमच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या उहापोह, संविधानाच्या संदर्भातल्या अनेक कांगाळ्या या ठिकाणी आपण जाणवतो आहोत. तर एकंदरीत सर, या मुलाखतीच्या दरम्यान या पूर्ण समाज बांधवांना तुमचा काय मेसेज असेल धम्माच्या संदर्भात, संविधानाच्या संदर्भात, समाजाच्या संघटनेसंदर्भात, किंवा एकंदरीत गुरफटलेल्या वेगवेगळ्या विचारधारेतल्या वेगवेगळ्या गटपट आणि पक्षाच्या या नेते लोकांना? समाज हा एकसंध व्हावा जी सर. अशी तुमच्या माझ्या सारख्यांची सगळ्यांचीच इच्छा आहे. नक्कीच. ते स्वप्नही आहे. बिलकुल. बौद्ध धम्माच्या पद्धतीनं आचरण व्हावं समाजाचं. हो. भिक्खू संघानं समाजाला वळण लावावं. बिलकुल सर. आणि हे कधी लागेल? तुम्ही शुद्ध वागलात तर समाज शुद्ध वागेल. बिलकुल. क्या बात, बहुत ही अच्छी. राहिला मुद्दा आपल्या समाजाच्या जडणघडणीचा, राजकीय पक्ष एकसंध झाल्याशिवाय होय. आपली वाटचाल काही स्वाभिमानाची होणार नाही, नामुष्कीचीच. नक्की नक्की नाही. बरोबर. आणि संविधानाशिवाय हा देश टिकणार नाही, समाज टिकणार नाही. आणि म्हणून संविधानांची मूल्य होय. तुमच्या आमच्या वर्तनात आली पाहिजे. कारण ती मूल्ये बौद्ध तत्त्वज्ञानातूनच अंगीकारली गेलेली आहेत. आणि संविधानाची मूल्य पाळणं म्हणजे बौद्ध धर्माची मूल्य पाळणं असा त्याचा अर्थ आहे. नक्की. साधा सोपं. बिलकुल. म्हणून समाज हा विवेकी बनावा, डोळस बनावा, हो. बुद्धिवादी व्हावा. जी. बाबासाहेब यांची लढ्याची आक्रमकता आणि तथागताची करुणा होय. ही समजून घेऊन वा. धम्म, समाज आणि पक्ष होय. हे सगळेच नीट चालावेत अशी एक अभिलाषा आपण बाळगूया. जी जी. बिलकुल. मी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या समस्त प्रेक्षकांना जी. 68व्या धम्मचक्र अनुपवर्तन दिनाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीचे मी व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो ते यासाठी की या निमित्तानं प्रेक्षकाशी संवाद साधण्याची आपण संधी मला प्राप्त करून दिली. जय भीम. तर दर्शकांनो, आपण पाहत होता 68वा धम्मचक्र अणुप्रवर्तन कार्यक्रमाचा हा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम. आणि आपल्यासोबत जुळलेले होते ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर. आणि त्या अनुषंगानं आपल्या तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा आजच्या या थेट प्रक्षेपणाच्या आणि 68 धम्म अणुचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलकामना. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन या ठिकाणी सौरभ डाबरेसह. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल. बाबासाहेबाचा विचार, तथागताचा विचार, क्रांतीचा विचार आणि शांततेचा विचार परिवर्तित करूया, पुढे नेऊया. तोपर्यंत मला द्या या ठिकाणी इजाजत. आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच एका विचारवंतासोबत, अशाच एका साहित्यिकांसोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.